तुम्ही हेल्थसाठी काय करत होता कसं? हॅलो, मी पायल. हाय पायल. सो मी हेल्थचं म्हणजे सगळ्यात तर लहानपासूनच हेल्दी चाइल्ड होती. असं हे खूप काय केलं, डान्स क्लास, झुंबाला जा, योगा कर, डायटिंग कर, बरंच काही काही ट्राय केलं. आणि एक्स्ट्रीम म्हणजे मध्ये मी एक डाएट असंच कोर्स लावलेला, तर त्यात पण 10 किलो कोविडच्या आधी कमी केलेलं. बट देन कोविड आला, ॲक्टिव्हिटी काहीच झाली नाही, परत ते गेन झालं. आणि कोविडमध्ये रेमडेसिवीर वगैरे पण घ्यावे लागले, तर त्याच्यामुळे जरा ते अजून थोडं वजन वाढून गेलं. आणि मग नंतर मुंबईला जॉबला गेली. मग एक्सरसाइज तर नव्हतीच, खाण्याचं पण काही नाही, बाहेरचं खाणं हो हे हो. तर कोविडमध्येच मला डायबिटिक डिटेक्ट झाला की डायबिटिक आहे. आणि मुंबईच्या काळात बाहेरचं खाणं वगैरे झालं तर थोडं जास्त शूट होऊन गेला होता. मग डॉक्टर म्हणे वजन कमी करायचं, मग त्यांनी इंजेक्शन सजेस्ट केले होते की बारीक होण्यासाठी तुम्ही इंजेक्शन घ्या. तर 1-2 घेतले मी, पण मग त्याचा त्रास व्हायला लागला नंतर. आणि मग असं वाटलं की नको, साईड इफेक्ट्स शेवटी असतातच, शेवटी ते किती घेतलं तरी. मग नंतर जान्हवी मला बोलली, तू ये फक्त नाशिकला, मी तुला एका ठिकाणी घेऊन जाते, बघ तुला वाटलं तर करशील तसं. मग तिकडे घेऊन आली. मग सगळं ऐकलं, वाटलं की नाही आता. आणि मी म्हणजे मावशींना पाहिलं मी, त्यांच्यात मला एवढा डिफरन्स दिसला. काय म्हटले ते मावशी दीदीपेक्षा म्हणजे मावशींमध्ये खूप ड्रास्टिक, म्हणजे मी कसं आमचं भेटणं असतं, मी ज्यांच्या घरी येत जात असते, तर मग त्यांच्यात मला खरंच खूप फरक दिसला. आणि काकांचं पण कमेंटेबल, एवढं 10 किलो वजन कमी केलं. मग असं होतं की इव्हन मी ते बघते सगळे, म्हणजे आता मावशी आहे तुम्ही केलं, मग असं वाटतं की तुम्ही त्या एजमध्ये करू शकता, तर मी या एजमध्ये करू शकतो. का नाही करू शकत? का नाही करू शकत? थँक्यू सो मच मॅम. तो एक उद्देश इथे येण्याचा, वजन कमी, आणि लग्न आहे माझं, तर मला करायचं आहे वजन कमी. सो हम सब आपके साथ में. ठीक आहे, वेलकम. थँक्यू सो मच.